नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे भरली भेंडी। त्यासाठी मी भेंड्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता मी भेंडीचा शेंडा आणि देठ कापून टाकत आहे आणि भेंडीला असा मध्ये उभा काप देऊन घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंड्या कापून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे भेंड्या कट केलेल्या आहेत ते। यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारणासाठी मी आता पॅन मध्ये घेत आहे शेंगदाणे आणि धने। हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। हे हलकेसे भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण, खोबरं आणि तीळ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित भाजल्यावरती आपल्याला हे थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचं सारण तयार करायचं आहे। यामध्ये मी टाकते लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धने जिरे पावडर, मीठ आणि हिंग। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं सारण थोडंसं ओलसर होण्यासाठी थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकून हे सारण पुन्हा मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला हे भेंड्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। सर्व भेंड्यांमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। या सारणामध्ये मी लिंबू पिळलेला आहे, त्यामुळे आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि लिंबामुळे आपल्या भेंडीची टेस्टसुद्धा एकदम छान लागेल। अशा प्रकारे मी सर्व भेंड्या आता भरून घेतलेल्या आहेत। आता या आपल्याला पॅनमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी पॅनमध्ये घ्यायचं आहे तेल आणि सर्व भेंड्या त्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत। मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या भेंड्या वाफवून घ्यायच्या आहेत। 5 मिनिट झाकण ठेवून या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। 5 मिनिटानंतर आपण सर्व भेंड्या पलटी करून घेऊयात व त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा 5 मिनिट हे झाकून ठेवायचे आहेत। पुन्हा 5 मिनिटानंतर आपल्या भेंड्या आपल्याला उघडून बघायच्या आहेत व त्यामध्ये आपण आता आपलं राहिलेलं सारण आपण टाकू शकतो। हे सारण टाकून आपल्याला पुन्हा 5 मिनिट या भेंड्या झाकून ठेवायच्या आहेत। एक वाफ येऊ द्यायची आहे। आता आपली भेंडी तयार आहे। तुम्ही अशा प्रकारे भेंडी नक्की ट्राय करून पहा। लहान मुलांना सुद्धा ही भेंडी खूप आवडते। आता आपली भेंडी तयार आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।